शहर व जिल्ह्यातील तब्बल 40,000 कुटुंबांचा उदरनिर्वाह बीडी उद्योगावर चालतो. परंतु कामगार कायद्याअंतर्गत असलेले हक्क मिळत नसल्याने बीडी कामगारांवर अन्याय होत आहे. किमान वेतन, बोनस, घर भाडे, मातृत्व लाभ यासारखे हक्क तातडीने दिले नाहीत तर आम्हाला संघर्ष उभारावा लागेल, अशी ठाम भूमिका ज्येष्ठ कामगार नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी मंगळवारी घेतली. मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी बीडी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत राज्याचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात कॉम्रेड आडम मास्तर यांच्यासह सिटूचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड युसुफ शेख मेजर, नसीमा शेख, सुनंदा बल्ला, शकुंतला पाणीभाते, विल्यम ससाणे, दीपक निकंबे, कामगार सेनेचे नेते विष्णू कारंपुरी महाराज आदी मान्यवरांचा समावेश होता. कामगार कायद्यानुसार बीडी कामगारांना किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, बोनस, ग्रॅज्युइटी, मातृत्व लाभ, बाळंतपण रजा, शिष्यवृत्ती व गृहनिर्माण सुविधा यासारखे अनेक हक्क आहेत. शासन निर्णयानुसार दर 1000 बीड्यांसाठी किमान वेतन 402 रुपये असायला हवे, मात्र ते प्रत्यक्षात मिळत नाहीत. याशिवाय मजुरी रोखीने कारखान्यात देण्याची तरतूद असूनही बँकेमार्फत मजुरी देण्यात येते. त्यामुळे कामगारांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. सन 2002 पर्यंत बीडी कामगारांना 5% घरभाडे दिले जात होते, मात्र नंतर ते थांबविण्यात आले. आजच्या प्रचंड महागाईत घरभाडे, किमान वेतन, सानुग्रह अनुदान, मातृत्व लाभ आणि शिष्यवृत्ती यासारखे हक्क न दिल्यास कामगारांचे जीवन अधिक हलाखीचे होईल, अशी स्पष्ट प्रतिक्रिया आडम मास्तर यांनी दिली. कामगारांची दुरावस्था ऐकून घेतल्यानंतर कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर म्हणाले, बीडी कामगारांचे हक्क अबाधित ठेवले जातील. या उद्योगावर हजारो कुटुंबांची उपजीविका अवलंबून असल्याची मला जाणीव आहे. दिवाळीनंतर याबाबत सविस्तर आढावा घेऊन किमान वेतन, घर भाडे, मातृत्व लाभ, भविष्य निर्वाह निधी यांची प्रभावी अंमलबजावणी होईल, यासाठी ठोस निर्णय घेण्यात येईल. यावेळी उपस्थित कामगार नेत्यांनी मंत्र्यांचे आश्वासन सकारात्मक पाऊल असल्याचे सांगितले, मात्र निर्णय त्वरित प्रतीक्षा देण्याची अपेक्षा व्यक्त केली.